श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज मी या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण अगदी सुरुवातीपासून म्हणजे पारायणाच्या आदल्या दिवसापासून पारायणाच्या पूर्वतयारीपासून उद्यापनापर्यंत सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर ते पारायण तुम्ही जर आजपर्यंत कधी केलं नसेल तर नक्कीच ही बघा सुवर्ण संधी आहे. दत्त जयंती म्हणजे अत्यंत उत्तम संधी असते. खरं तर आपण गुरुचरित्र पारायण हे कोणत्याही महिन्यात कोणत्याही दिवशी करू शकतो, पण दत्त जयंती ही अत्यंत सुवर्ण संधी असते. त्यामुळं तर अजूनही तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं नसेल तर या व्हिडिओमध्ये मी अगदी साध्या पद्धतीनं सुरुवातीपासून उद्यापनापर्यंत सर्व माहिती मी साध्या पद्धतीनं देणार आहे. बघा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या सगळ्या शंका दूर होतील. आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनेलवरती. तर सुरुवातीला आपण काय करायचं, तर जर आपण दुसऱ्या दिवसापासून गुरुचरित्र पारायण करणार असू तर आदल्या दिवशी गुरुचरित्र पारायण करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला नेहमीच्या स्वयंपाकामध्ये 5 चपात्या जास्त करायच्या आहेत. बाकी काहीही नाही, फक्त 5 चपात्या जास्त करायच्या आहेत. आणि त्यातल्या 4 कुत्र्यांना टाकायच्या आहेत आणि 1 चपाती गाईला चारायची आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून आपण पारायणाला सुरुवात करायची. आता पारायणाला सुरुवात करत असताना मांडणी कशी करायची, तर मांडणी ज्या जागेवर करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची. तिथे एक स्वच्छ पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावरती स्वच्छ धुतलेलं कापड अंथरायचं. शक्यतो ते कापड लाल किंवा पिवळ्या रंगाचं असावं. आणि त्यावरती एक स्वामींचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जे काही तुमच्या घरात असेल ते ठेवायचं. समोरच आपल्याला कलश ठेवायचा आहे. कलश जसा आपण नेहमी ठेवतो तसा ठेवायचा, पण कलश ठेवत असताना कलशाखाली थोडे तांदूळ ठेवायचे. कलशामध्ये स्वच्छ पाणी, हळदी कुंकू, अक्षदा, नाणं, सुपारी आणि एक फूल असं टाकून त्यावरती विड्याची पानं ठेवून द्यायची आणि त्यावरती नारळ ठेवायचा. अशा पद्धतीनं तांदळावरती कलशाची स्थापना करून घ्यायची. त्याचबरोबर समोर न विसरता विघ्नहर्ता गणपतीची पूजा करून घ्यायची. आणि गणपतीच्या नैवेद्यासाठी थोडीशी खडीसाखर लहानशा वाटीमध्ये ठेवायची. जोडपान आणि त्यावरती सुपारी स्वामींच्या समोर असं ठेवायचं. आणि एक फळ स्वामींच्या नैवेद्यासाठी ठेवायचं. जी माळ आपण जपमाळ करण्यासाठी वापरणार आहोत ती जपमाळ तिथे ठेवायची. निरांजन लावून घ्यायचं आणि देवपूजेसाठी लागणारी घंटी तेथे ठेवायची. अशा साध्या पद्धतीनं मांडणी तुम्ही करू शकता. बघा, तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं नसेल तर अजूनही वेळ गेली नाही. गुरुचरित्र हा 5वा वेद समजला जातो, त्याचं नक्कीच पारायण करा. अशा साध्या पद्धतीनं मांडणी करून नंतर त्याच दिवसापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. संकल्प करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती स्वामींना बोलून दाखवा आणि त्या दिवसापासून वाचायला सुरुवात करा. वाचन करत असताना पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. अशा पद्धतीनं किती अध्याय वाचायचे ते त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. वाचन करत असताना पहिल्यांदा स्वामी स्तवन वाचायचं. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आणि 1 माळ श्री गायत्री मंत्र हा जप करायचा. आणि यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचायचं. गणपती अथर्व शीर्ष वाचून झाल्यानंतर पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आणि पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. तर वाचण्याची वेळ खरं तर शक्यतो पहाटेची असावी, पण थंडीचे दिवस असल्यामुळं तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी वाचू शकता, पण शक्यतो 5 नंतर वाचू नका.
कारण की संध्याकाळी आपल्याला 11 माळी श्री स्वामर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 5 वाजेपर्यंत वाचन पूर्ण होईल अशा पद्धतीनं वाचन करा. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचन करू नका. आता या पारायण काळामध्ये काय खावे काय खाऊ नये यासंबंधी मी तुम्हाला माहिती देते. तर आता खाण्याविषयी म्हणाल तर तुम्ही एकच धान्य 7 दिवस खायचं आहे. आता पहिल्या दिवशी जर गव्हाची चपाती खाल्ली असेल तर तुम्ही 7ही दिवस गव्हाची चपाती खा. म्हणजे तुम्हाला पचायला कुठली गोष्ट जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही चपाती किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी जे तुम्हाला पचायला जास्त सोपं वाटतं, जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही खाऊ शकता. एक धान्य म्हणजे पहिल्या दिवशी जर ज्वारीची भाकरी खाल्ली असेल तर 7ही दिवस ज्वारीची भाकरी खा. पहिल्या दिवशी चपाती खाल्ली असेल तर 7ही दिवस चपाती खा. आणि पहिल्या दिवशी बाजरीची भाकरी जर तुम्हाला कुणाला आवडत असेल बाजरी, तर पहिल्या दिवशी बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर 7ही दिवस तुम्ही तीच खा. आणि भाज्यामध्ये तुम्ही कडधान्य खाऊ शकत नाही. कोणत्याही प्रकारच्या डाळी खायच्या नाहीत. हरभऱ्याची डाळ खायची नाही, मुगाची डाळ खायची नाही, मटकीची खायची नाही, मसूर, तूर डाळ अशा कुठल्याही डाळी खायच्या नाही आहेत. फक्त पालेभाज्या खायच्या आहेत. पालेभाज्यामध्ये भेंडी, चाकवत, मेथी, पालक अशा भाज्या तुम्ही खाऊ शकता. भोपळा खाऊ शकता तुम्ही. ह्या अशा पालेभाज्या खाऊ शकता तुम्ही. त्याचबरोबर कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य आहे. कांदा लसूणही तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू नका. हे सगळे नियम कशासाठी पाळायचे आहेत? तर नियम जर न पाळता आपण केलं तर ग्रंथाचं पावित्र्य राखलं जात नाही. म्हणजे आपल्या मनाने कधीही येऊन कधीही वाचलं, कुठलीही गोष्ट खाल्ली, आपल्याला जे पाहिजे ते खाल्लं, पाहिजे तसं वाचलं तर ग्रंथाचं पावित्र्य राखलं जात नाही आणि आपल्याला सेवेचं फळही मिळत नाही. त्यामुळं हे सगळे नियम पाळायचे आहेत. पण जर तुमची तब्येत वगैरे ठीक नसेल, जर तुम्हाला हे सगळे नियम पाळणं अगदीच अशक्य असेल तर तुम्ही एखादा नियम मोडला तरी काहीच हरकत नाही. शेवटी तुमची तब्येत सांभाळून तुम्हाला वाचन करायचं आहे. जर नियम पाळणं अगदी शक्यच नसेल तर नियम इकडे तिकडे झाले तरी काहीच हरकत नाही, पण वाचन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण नियम जर पाळणं शक्य असेल तर मात्र नक्कीच नियम पाळा. कारण ग्रंथाचे सर्व नियम पाळून जर आपण पारायण केलं तर त्याचं फळ लवकरच मिळतं. दोन्ही वेळेला आरती करा तुम्ही. दोन्ही वेळेला नैवेद्य दाखवा. सकाळच्या वेळी खडीसाखर एखादं फळ नैवेद्यासाठी ठेवू शकता. संध्याकाळच्या वेळी तुम्ही स्वतःला जो काही स्वयंपाक बनवला आहे तो पूर्णपणे स्वयंपाक, त्यामध्ये गोडाचा एखादा पदार्थ आणि तो नसेल तर साखर ठेवली तरी चालेल, असा संध्याकाळच्या वेळी नैवेद्य दाखवा. दोन्ही वेळी आरती करा. या 7 दिवसामध्ये बाहेरचा प्रवास टाळा. परान्न घेऊ नका. कुठल्याही घरी जाऊ नका. वाचन करत असताना कुणाशीही बोलू नका. अशा पद्धतीनं नियम पाळून तुम्ही नक्कीच पारायण करा. आणि उद्यापना दिवशी तुम्हाला 5 नैवेद्य करायचे आहेत. मग तुम्ही कोणताही स्वयंपाक करू शकता. पुरणपोळी करू शकता, अगदी साधा भाजी चपाती करू शकता, कोणताही तुम्हाला जे शक्य होईल ते करू शकता. एक जोडपं जेवायला घाला. पण त्या दिवशी स्वयंपाकामध्ये कांदा लसूण न वापरता तुम्ही स्वयंपाक बनवा. एक नैवेद्य श्री दत्त महाराजांसाठी, दुसरा नैवेद्य श्री स्वामी समर्थांसाठी, तिसरा नैवेद्य ग्रंथासाठी, चौथा नैवेद्य आपल्या कुलदेवतेसाठी, 5वा नैवेद्य गाईला नक्की न विसरता नैवेद्य दाखवा. अशा पद्धतीनं पहिला नैवेद्य श्री दत्तगुरूंसाठी, दुसरा नैवेद्य श्री स्वामी समर्थांसाठी, तिसरा नैवेद्य जो ग्रंथ वाचन तुम्ही करणार आहे त्या ग्रंथासाठी, आणि चौथा नैवेद्य कुलदेवतेसाठी, आणि 5वा नैवेद्य गाईसाठी. असे 5 नैवेद्य तुम्हाला करायचेत उद्यापना दिवशी. आणि ब्राह्मणाला शिदा वगैरे द्या, दक्षिणा द्या. जे काही तुम्हाला यथाशक्ती शक्य होईल तेवढं द्या.
एखादं जोडपं जेवायला घाला आणि जर अगदी साध्या पद्धतीनं करणार असाल तर साध्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता, पण नैवेद्य याच पद्धतीनं बनवा. अशा साध्या सोप्या पद्धतीनं जरी तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तरी तुमच्या मनातल्या सगळ्या मोठ्यातल्या मोठ्या इच्छासुद्धा स्वामींच्या दत्त महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील. त्यामुळं ही संधी सोडू नका. नक्कीच या दत्त जयंतीला तुम्ही पारायण करा. तुम्ही अजूनही सुरू करू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.